देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, खासदार संजयजी राऊत साहेब, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, कारण वेळेची मर्यादा लक्षात घेता सर्वांचा नामोल्लेख करणं उचित आहे, परंतु तेवढा वेळ पुरणार नाही। पण मला वाटतं या युवा संवाद, युवा संघर्ष यात्रेचा जो समारोप आहे, हा समारोप आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस हा एक विलक्षण योगायोग आहे, कारण याला अनेक परिमाण आहेत, अनेक संदर्भ आहेत। कारण जेव्हा युवा संघर्ष यात्रा सुरू झाली रोहित दादांच्या संकल्पनेतून, युवा म्हणजे काय, युवा म्हणजे काय तर प्रवाहाची दिशा बदलण्याची ताकद असणारा युवा, लात मारेल तिथं पाणी काढेल ही धमक असणारा युवा, डोळ्यात स्वप्न, मनगटात रग आणि श्वासात वादळ ज्याच्या असतात त्याला युवा म्हणतात। आणि या युवकांना आजही लढण्याची जी प्रेरणा देत आहेत त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आज या युवा संघर्ष यात्रेच्या समारोपासाठी उपस्थित आहेत। हा विलक्षण योगायोग आणि यासाठी मी माननीय प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब यांचं मनापासून आभार मानतो की हा योगायोग आपण जुळवून आणलात। कारण ही युवा संघर्ष यात्रा तब्बल 800 किलोमीटर ही युवा संघर्ष यात्रा चालत असताना अनेक युवकांचे अनेक प्रश्न असतील, कारण युवकांच्या मनामध्ये अनेक जण म्हणतात राजकारणाचं काय खरं नाही, बरोबर ना? वाटायला लागलं ना राजकारणाचं काय खरं नाही, पण युवकाच्या जवळ जाऊन विचारलं तर ते सांगतील राजकारणाचं खरं आहे पण राजकारण्यांचं काय खरं नाही। कारण अनेक जण सांगत होते की अनेकांच्या मनात संभ्रम होते, मत बटन कुठलंही दाबलं तरी मत कमळाला जातं, बरोबर? परब साहेब, काही दिवसांपूर्वीपर्यंत ही परिस्थिती होती, आता लोक म्हणायला लागली निवडून कुणालाही दिलं तरी तो कमळाबाईच्या आश्रयाला जातोय। आणि मध्यंतरी गेल्या काही वर्षांमध्ये तर 2 मोठ्या घडामोडी झाल्या। पहिली घडामोड झाली तेव्हा सांगितलं जातं माझ्या सगळ्या या युवकांच्या मनातले जे प्रश्न आहे, पहिली घडामोड झाली तेव्हा सांगितलं गेलं की हिंदुत्वासाठी ही घडामोड झाली, बरोबर? परवाच त्यांचा एक कार्यकर्ता भेटला होता, तो कार्यकर्त्याची बायको तक्रार करत होती। म्हटलं आता कार्यकर्ता तर खुश असला पाहिजे, सत्तेच्या जवळ गेला तर बायकोची नेमकी तक्रार काय? तर बायकोची तक्रार ही होती, पोरांना सांगायचं कसं चोरी वाईट आहे, पोरांना सांगायचं कसं चोरी वाईट आहे, इथं पक्ष चोरायला लागले, इथं चिन्ह चोरायला लागले आणि आमचे हे जर त्यांच्या पंक्तीला जाऊन बसले तर आम्ही पोरांना कसं सांगू चोरी वाईट आहे। नंतर दुसरी घडामोड घडली, त्या दुसऱ्या घडामोडीमध्ये विकासासाठी ही घडामोड झाली। ऐकली? विकासासाठी घडामोड। जेव्हा विकासासाठी घडामोड झाली तेव्हा महाराष्ट्रातल्या युवकाचा हा प्रश्न पण निर्माण झाला की जेव्हा कांद्यावर आधी 40% निर्यात शुल्क लादलं गेलं, त्यानंतर आता कांद्याची निर्यात बंदी झाली, ही जर निर्यात बंदीचा जर विचार केला तर कांद्याचे भाव 15 रुपयांनी पडलेत। किती रुपयांनी? 15 रुपयांनी। एकट्या पुणे जिल्ह्यातला कांदा बघितला तर 3 लाख टन कांदा आहे, किलोला 15 रुपये म्हटलं तर केवळ कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जे नुकसान होतंय ते 300 कोटी रुपयाचं नुकसान हे एका दिवसाचं होतंय। आता सांगा विकासासाठी गेलेल्या कुणी एका दिवसात 300 कोटी आणले? दुधाचे भाव पडलेले बघितले तर 11 रुपयांनी दुधाचे भाव पडले। 2 जुलैला ही गोष्ट घडली, बरोबर? जे विकासासाठी गेले, कुराडे सर, विकासासाठी जे गेले ते 2 जुलैला गेले, 11 रुपयांनी दुधाचे भाव पडले। आदरणीय राजू दादा, पुणे जिल्ह्यातलं फक्त जर दुधाचं संकलन बघितलं तर 26 लाख लिटर हे दुधाचं संकलन आहे दिवसाचं। दिवसाचं जर 10 रुपयाचं नुकसान म्हटलं तर 2,60,00,000 दिवसाचं नुकसान, महिन्याचं नुकसान 78 कोटीचं आणि 6 महिन्याचं नुकसान 500 कोटीचं। जे विकासासाठी गेले त्या आमदाराला विचारा की कोणी 500 कोटीचा निधी आणला। आणि म्हणून हा जो संपूर्ण प्रवास जो विकासासाठी सांगितला जातो त्याची खरी परिस्थिती आता आमच्या भागात बैलगाडा मोठ्या प्रमाणावर आहे। एकदा नुकत्याच जन्मलेल्या गोऱ्याला विचारलं
तुला गाड्याला पळायचं का नंदी बैल व्हायचं? म्हणजे आपण तुम्ही आम्ही शेताला नांगराला झोपलेले बैल, पण त्या गोऱ्याला विचारलं गाड्याला झोपायचं का नंदी बैल व्हायचं? गोरा म्हटला गाड्याला पडलेलं चांगलं. म्हटलं अरे गाड्याला पडलं तर पळावं लागतंय, ऊर फाटस्तवर धावावं लागतंय. गोरा म्हटला जर गाड्याला पळालो तर स्वकर्तृत्वावर पळता येतं, जर नंदी बैल झालो तर फक्त गुबू गुबू झालं की मान डोलवावी लागते. आणि आज ती महाराष्ट्राची परिस्थिती आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची वाईट अवस्था आहे, पीक विम्याची वाईट अवस्था आहे, शेतमालाला भाव नाहीत, अवर्षणाची अवकाळीची अवस्था आहे. पण दिल्लीतून गुबू गुबू वाजलं, अमुक अमुक यांना पंतप्रधान करायचंय का नंदी बैल माना डोलवतात. युवकांना रोजगार नाही, युवकांच्या रोजगाराला तोंडाला पानं पुसली गेली, पण दिल्लीवरून गुबू गुबू वाजलं का नंदी बैलासारखी मान डोलवावी लागते. आणि म्हणून हा प्रश्न महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पडलाय, माता भगिनींना पडलाय, युवकांना पडलाय की प्रत्येक वेळी गुबू गुबू वाजलं का तुम्ही म्हणतात त्यांना पंतप्रधान करायचंय. मग महाराष्ट्राला हा प्रश्न पडला की महाराष्ट्राचं हित हे पायदळी तुडवलं गेलं तरी तुम्हाला त्यांना पंतप्रधान करायचंय. आणि म्हणून महाराष्ट्रामुळे ही परंपरा होती. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीच्या तख्तासमोर उभे राहिले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे उदाहरण घालून दिलं ते उदाहरण असं होतं, जर लाचारीनं मान झुकवली तळवे चाटण्याच्या उद्दिष्टानं तर नजरेला नजर भिडवून कधीच आपला हक्क मागता येत नाही. आणि हा हक्क मागण्याचं काम युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून रोहितदादा करतात. यासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि जाता जाता नागपूरच्या भूमीत बोलतोय. नागपूरच्या भूमीत बोलत असताना कविवर्य सुरेश भटांच्या शेवटच्या पंक्ती सांगतो. कविवर्य सुरेश भटांची कविता आहे, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. त्या कवितेचं शेवट अशी आहे, कारण महाराष्ट्रातल्या युवकांच्या हक्काचे रोजगार पळवले जातात पण महाराष्ट्राचं सरकार काही बोलत नाही. अभिमानानं जयंत पाटील साहेब म्हणताना म्हणतात की ट्रिपल इंजिनचं सरकार आहे, पण राऊत साहेब परवा एकाने मला सांगितलं हे ट्रिपल इंजिनचं नाही, हे एक फुल दोन हाफचं सरकार आहे. म्हणजे एक जण तिथं धोकेबाजीनी एक आहे, अर्धा हा बळजबरीने आणि अर्धा हा नाईलाजानी आहे. आता धोकेबाजूनी कोण, नाईलाजानं कोण, बळजबरीनं कोण तुम्ही ठरवा. पण यांच्यासाठी खरं तर प्रत्येक वेळी दिल्ली समोर गुडघे टेकण्याची जी भावना आहे त्यासाठी सुरेश भटांची कविता जी आहे, पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी, सत्तेसाठी जे खेळ चाललेत असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी. आणि हे मदांध तख्त फोडण्याची ताकद आई जगदंबा आदरणीय पवार साहेबांच्या रूपानं महाराष्ट्रातल्या युवकाला देव अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या युवा संघर्ष यात्रेबद्दल रोहित दादांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.